झी 24 तास एक पाऊल पुढे. ब्रेकनंतर आपलं स्वागत. 20 फेब्रुवारी 2012चं पांढरेंचं हे पत्र आहे. आपण त्या संदर्भात बोलतोय. आपल्यासोबत नाशिकहून योगेश खरे आहेत, आमचे ब्युरो चीफ. त्याचप्रमाणे कुमार सप्तर्षी आहेत पुण्याहून. मी जातोय थेट पुण्याला कुमार सप्तर्षी यांच्याकडे. सप्तर्षी, या ठिकाणी ही मागणी करण्यात आली आहे की पाचही जे महामंडळ आहेत, पाटबंधारे जी महामंडळ आहेत, त्यांची जर चौकशी झाली तर यापुढे 25 ते 30 हजार कोटी वाचतील असं म्हणतायत. तुम्हाला काय वाटतं? मलाही असंच वाटतं, कारण ज्या बातम्या आल्या त्याच्यावरनं जरी आम्हाला बाकीचा अभ्यास नसला आणि बातम्यांचा अभ्यास असला तरी 2-3 विसंगती अगदी उघड दिसतात. एक, कृषी खात्याने आकडा दिला की 0.1% सिंचन वाढ झाली आणि आता यांचं 5.1 कसं आलं, हा एक प्रश्न आहे. दुसरा, विहिरीचं जे क्षेत्र आहे ते तुम्ही या वाढीव सिंचन क्षेत्रात धरले की काय, ही एक शंका आहे जे वर्तमानपत्रातल्या बातम्यावरनं. आणि भ्रष्टाचार आहे खूप, कंत्राटदारांच्या हातात गेलेले सगळे खातं, म्हणून सर्वच ठिकाणची चौकशी झाली पाहिजे. आणि या ज्या शासनानेच निर्माण केलेल्या संस्था आहेत एकमेकावर चेक कंट्रोल ठेवण्याकरता, क्वालिटी कंट्रोल ठेवण्याकरता, त्या सर्वांची नीट चौकशी करून, कारण हे झालं कसं, इतकं कसं काय फुगलं आकडे, याची चौकशी करण्याकरता सर्वांची चौकशी करायला पाहिजे. आणि श्वेतपत्रिका म्हणजे सर्व प्रश्नांची उत्तरं नाही आहेत. श्वेतपत्रिका हा एखाद्या अहवालासारखा आहे आणि तो जलसंपदा खात्याचा अहवाल आहे. तो अजून शासनानं स्वीकारणं, विधानसभेनं स्वीकारणं आणि मग जनतेनं स्वीकारणं, अशा त्याच्या 3 स्टेप आहेत. त्याच्यावरनं सगळं काही आलबेल झालंय असं दावा कोणी करू नये. नक्कीच सगळं काही आलबेल झालंय असं दावा करू नये. आपल्याकडे चेक करण्यासाठी यंत्रणा होती, पण त्याचा आपण चेकमेटसाठी वापर करतोय का, हा विचार करणं अतिशय महत्वाचं आहे. धन्यवाद. आपल्याकडे जी वेळ संपलेली आहे. धन्यवाद. योगेश खरे आपल्यासोबत होते, त्याप्रमाणे कुमार सप्तर्षी होते, त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे जी होते. आजच्या प्राईम वॉचमध्ये इथंच थांबूयात. पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास एक पाऊल पुढे.